देवाचं वचन असं लिहिलं की ते खडकाला फोडणार आहे. मनुष्याचं अंतःकरण, विचार आणि परिस्थिती या सगळ्याला भेदून टाकणारं अशा प्रकारे देवाचं वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आल्यानंतर मनुष्यानं गमावलेला विश्वास, देवाशी तुटलेलं त्याचं नातं आणि ज्या घडामोडी देव त्याच्या जीवनामध्ये नसल्या कारणानं मनुष्य अनुभवत होता, त्याची पुनर्स्थापना करणं गरजेचं होतं. शास्त्री पुरुषी त्यावेळेस होते पृथ्वी तलावरती. शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी, नियम, कायदे, कानून, देवाच्या आज्ञा ते लोकांना समजावून सांगत होते. परंतु सगळं होत असताना ज्या समस्येमध्ये लोक अडकून पडलेले होते, या समस्येतनं बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना नव्हता. कर्मकांड चालू होती, अर्पण चालू होती, शक्ती असताना शक्ती नसताना आपापल्या परीनं ते देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु एक मसीहा, एक उद्धार करता येईल आणि तो खरा मार्ग आम्हाला दाखवेल या आशेनं सगळ्या मानवजातीचं लक्ष त्या येशूकडे लागलेलं होतं की कोण तो मसीहा आहे. जसं मिस्रामध्ये इस्रायल लोक होते आणि असं लिहिलं की 450 वर्ष याकोबाला जे स्वप्न दिले त्या स्वप्नामध्ये त्यांनी सांगितलं की माझे लोक 450 वर्ष गुलाम म्हणून मिस्रामध्ये राहतील. परंतु 450 वर्षाची गुलामगिरी मी त्यांच्यासाठी एक संदेष्टा पाठवेल आणि तो संदेष्टा त्यांना त्या गुलामगिरीतनं बाहेर काढतील. 450 वर्ष इस्रायल लोकांनी वाट पाहिली की कोण आहे तो की जो आम्हाला या फारोच्या दास्यत्वातनं, गुलामगिरीतनं बाहेर काढेल. आणि मग मोशेचा जन्म झाला. मोशेचा जन्म होत असताना सैतानाला देवाची योजना ठाऊक आहे. काय देव योजना करणार आहे, कशा पद्धतीने लोकांची सुटका करणार आहे. कारण सैतान हा देवाच्या बरोबर राहणारा, देवाच्या आवडीचा दूत होता. लुसिफर देवाच्या आवडीचा दूत. स्वर्गामधले देवाचे सगळे प्लॅन त्याला ठाऊक होते. ज्या मानवाला मी बंधनामध्ये टाकलं, त्याची शांती काढून घेतली, त्याचा आनंद काढून घेतला, आता परत त्यांनी बंधनातनं बाहेर पडू नये याच्यासाठी रात्रंदिवस तो प्रयत्न करतो. आणि त्याला कळालं की मोशे जो व्यक्ती आहे, 450 वर्ष आता संपलेले आहेत आणि आता इस्रायल लोकांची सुटका होणार आहे. या लोकांची सुटका होऊ नये यासाठी जो व्यक्ती या लोकांची सुटका करणारे त्यालाच मारून टाकायचं. मग मोशेच्या जन्माच्या वेळेस फारोनं सांगितलं जेवढे पुरुष इस्रायल लोकांमध्ये जन्माला येतील त्यांना मारून टाका. प्लॅन केला, योजना केली, पण देवानं त्यातून त्याला वाचवलं. ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस सुद्धा याच प्रकारच्या गोष्टी घडल्या. संदेश झाला, आकाशातून वाणी झाली, पहा तुम्हासाठी दाविदाच्या नगरामध्ये आज तारणारा जन्मलेला आहे. जगाला झालेला मोठा आनंद, त्याची सुवार्ता घेऊन आम्ही आलेलो. तेव्हा सुद्धा हेरोदानं फरमान काढलं. तेव्हा सुद्धा मारा या ठिकाणामध्ये आकांत चालू आहे. राहेल आपल्या मुलासाठी रडत आहे. त्याही ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की त्यानं 2 वर्षाच्या आतील बालकं मारून टाकली. का तर उद्धारकर्ताचा जन्म, या जन्माच्या द्वारे लोकांना सुटका मिळू नये याच्यासाठी त्यांनी योजना केली. आणि इस्रायल लोक, यहुदी लोक, विश्वासणारे लोक, या विश्वासणाऱ्या लोकांना बंधनामध्ये टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज रात्री तुमची बंधनं तुटावीत ही सैतानाची कधीच इच्छा नाही. तुम्ही बंधनात राहावं, निराशेमध्ये राहावं, आजारपणामध्ये राहावं, व्याधी विकारामध्ये राहावं, दुःखामध्ये, पीडेमध्ये, कष्टामध्ये तुम्ही राहावं. सैतानाचं काम असेल तुम्हाला बंधनामध्ये पाडणं, तुम्हाला निराश करणं, दारिद्र्य तुमचं मोठ्या प्रमाणात वाढ, व्यसनामध्ये तुम्ही अडकून पडावं.
देवाविषयीचा विश्वास तुमचा निघून जावा. कान देऊ नये का? आम्हाला स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर आमच्या स्वतःमधला विश्वास वाढवणं फार गरजेचं आहे. कसा वाढणार हा विश्वास? हा विश्वास माझ्यामध्ये निर्माण कसा होतो? काय मी ख्रिस्ती असल्यानं माझ्यामध्ये विश्वास आहे हे सिद्ध होतं का? कोणता ख्रिस्ती व्यक्ती तो ख्रिस्ती असल्यानं त्याच्यामध्ये विश्वास दिसत नाही. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त चिबा शिष्यांकडे गेला आणि त्यांना तो म्हणतो, तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला आणि तुम्ही म्हटला डोंगराला उपटून समुद्रामध्ये पड, तर ते डोंगर सुद्धा आपली जागा सोडेल. त्याला विश्वास. यहुदी लोकांना येशूवरती विश्वास नव्हता. शिष्यांना त्याने सांगितलं, मरीला त्यांनी सांगितलं, सर्व त्याच्या जवळच्या लोकांना सांगितलं, मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे, तो मारला जाईल, त्याला पुरण्यात येईल आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तो उठेल. पण तरी त्यांचा विश्वास नव्हता. आमची समस्या तशीच आहे. आम्ही खूप ऐकतो, चांगलं चांगलं आम्ही ऐकतो, परंतु जेव्हा आम्ही घरी जातो, जेव्हा व्यक्तिगत जीवन आम्ही जगतो, तेव्हा सगळ्यात मोठी समस्या आमची असती तो विश्वास. आणि तो विश्वास कसा हाताळावा, कशा पद्धतीने तो विश्वास बळकट करावा, याचं ज्ञानच आमच्याकडे नसतं. कसं सामोरं जावं. विश्वास वाढण्यासाठी देव आमच्यामध्ये समस्या पाठवतो. देव आमच्यामध्ये समस्या पाठवतो. तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी तुमच्या दंडावरती पहा, जे जुने लोक आहेत त्यांच्या दंडावरती एक देवीचं निशाण आहे मोठं, एक त्याला लस दिलेली आहे. मग पूर्वी काय केलं जात होतं माहिती का, तर एखाद्या व्यक्तीला देवी आल्यावरती सगळा त्याचा चेहरा, अंगावरती फोड येत होते. आता ते फोड येऊ नये, तो आजार तुमच्यामध्ये येऊ नये म्हणून पूर्वीच्या काळामध्ये ती देवीची लस देत होते. मला आठवतं लहानपणी एक बॅनर, एक भिंतीवरती लिखाण असायचं आणि त्याच्यामध्ये देवीचा रोगी कळवा आणि 5,000 रुपये मिळवा. त्यावेळेस 5,000 खूप जास्त होते. 5,000 रुपये मिळवा. का तर सरकारनं ठरवलं होतं सगळं देवीचा रोग आपल्या देशातनं नाहीसा करायचा. मग ती लस टोचली, देवी इथे दंडावरती आली, तर त्या मग शरीरावरती ते फोड येत नव्हते. तसंच आमचं जीवन आहे. आम्हाला विश्वास वाढायला पाहिजे, म्हणजे देवी शरीरामध्ये टोकल्यावर लढण्याची ताकद येते. तो रोग, तो विकार शरीर त्याच्यासाठी अँटीबॉडीज तयार करतं. म्हणजे जर ती लस टोचली नाही तर अँटीबॉडीज होणार कशा तयार? तसं तुम्ही विश्वासणारे लोक आहात आणि तुमच्यामध्ये विश्वास वाढायला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला समस्या निर्माण व्हायला पाहिजे, प्रॉब्लेम यायला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही आजारी पडल्याशिवाय देव आजार दूर करतोय समजणार कसं आहे? तुमच्या घरामध्ये दारिद्र्य आल्याशिवाय परमेश्वर तुमचा पुरवठा करतोय समजणार कसं आहे? तुमच्या घरामध्ये अडचणी निर्माण झाल्याशिवाय अडचणी परमेश्वर दूर करतो हे समजणार कसं आहे? तुम्ही अपयशी झाल्याशिवाय परमेश्वर तुम्हाला उभं करतो हे समजणार कसं? म्हणून समस्या आल्यानंतर तुम्ही समस्येशी व्यवहार कसा करता ते फार महत्वाचं आहे. समस्येशी तुमचा व्यवहार काय आहे? आजारपणाशी तुमचा व्यवहार काय? एखाद्या व्यक्तीचं मरण तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुमचा देवाशी असणारा व्यवहार काय, म्हणजे त्या समस्येशी तुमचा व्यवहार काय? अनेक प्रश्न तुमच्या घरामध्ये. तुमची लेकरं बाद झाली, तुमचा पती दारू पित आहे, सावकार तुम्हाला त्रास देत आहे. जसं आम्ही पाहतो की अलिशा एका स्त्रीच्या घरामध्ये गेला आणि ती म्हणते की माझा नवरा तुझा सेवक देवाचं भय बाळगणारा होता, तो मरून गेला, कर्जबाजारी करून गेला, सावकार येणार आणि आता माझ्या मुलाला पकडून घेऊन जाणार आहे. ही माझी व्यथा आहे, ही माझी अवस्था आहे. म्हणजे मी देवाचं भय बाळगलं, माझ्या नवऱ्याने देवाचं भय बाळगलं, परंतु आता परिस्थिती अशी आहे की माझा मुलगा या कर्जामध्ये स्वतःचं जीवन संपवणार आहे, माझं घर दरिद्रीत्यातनं बाहेर पडणार नाही. समस्या आहे. देवाचे प्रिय लोक, आज रात्री तुम्ही समस्येशी व्यवहार कसा करता ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या आहे, प्रत्येक व्यक्ती. आणि मी तर म्हणतो देवानं माणसाला समस्या दिली, ही सगळ्यात मोठं चांगलं काम केलं. प्रश्न दिले ते सगळ्यात मोठं चांगलं. तुमच्याकडे जर प्रश्न नसते ना तर तुम्ही आज इथं प्रार्थनेला आलाच नसता. म्हटले असते नाही थंडी, आज थंडी वाजते.
कशाला तिथं प्रार्थनेला जायचं? आणि तुमच्याकडे प्रश्न आहेत म्हणून थंडीत सुद्धा तुम्ही आला. जे घरी बसलेत त्यांचं कारण काय? त्यांनी कारण नाही, थंडी आज म्हणून आम्ही नाही प्रार्थनेला येऊ शकत. पण जेव्हा प्रॉब्लेम येतो ना, प्रॉब्लेम आल्यानंतर, मागच्या दिवसामध्ये गुजरात मधनं एक आंटी, वयस्कर आजी होत्या आणि त्या त्यांच्या मुलीला, त्यांचा मला कॉल आला, ते म्हणते की माझ्या आईला दर 5 दिवसानं 5,000 रुपयाचं ते औषध घ्यावं लागतं. का तर तिच्या पित्ताशयामध्ये एवढे खडे झालेत आणि त्या आजारापासून वाचायला पाहिजे तर आठवड्याला 5,000 रुपये, म्हणजे 5 दिवसाला काहीतरी ते म्हणजे 5,000 रुपये लागतं. रोज 1,000 रुपयाचं औषध जातं, महिन्याला 30,000 रुपये जवळजवळ आमचे त्याच्यामध्ये जातात. आणि मग ते म्हणले की आम्ही गुजरातवरून चर्चला तुमच्याकडे येत आहोत. बघा कुठून आले? गुजरातवरून. आमची शांतीपुरात इथे यायचं तर त्यांना इथंच आहे पाठीमागे शांतीपुरा. ते गुजरातवरून का हो? त्यांच्याकडे प्रॉब्लेम नाहीत. पण जेव्हा प्रॉब्लेम येतो त्या ठिकाण, स्थान, परिस्थिती कशा स्वरूपाची तुम्ही लोक आहात. ते म्हणते की आईला प्रवास जमत नाही, परंतु गुजरातवरून ते चर्चला आले आणि आल्यानंतर मोठ्या विश्वासानं प्रार्थना केली. आणि ते म्हणले की पाळक साहेब, जर प्रभूनं या विकारापासून आराम दिला ना, जे पैसे आजारासाठी जातात, औषधासाठी जातात, तेच पैसे आम्ही चर्चसाठी देऊन टाकू. आता बघा, या विश्वासाने ते एवढ्या लांबून आले, समस्या आली, ते घरी बसले नाहीत, दुरून प्रवास करून चर्चमध्ये आले, प्रार्थना करून घरी गेले. आणि परवा दिवशी त्यांचा कॉल आला आणि त्याने सांगितला जे खडे पित्ताशयाचे खडे आणि पित्ताशयामध्ये जमा झाले होते, पाळक साहेब, इथून आम्ही गुजरातला गेल्यानंतर हळूहळू देवाने ते खडे डिस्ट्रॉय करायला सुरुवात केली आणि आता माझी आई बरी व्हायला लागलेली, खडे नष्ट व्हायला लागले. समस्या आल्यानंतर तुमची रिॲक्शन कशी आहे? कशा पद्धतीने सामोरं जाता? एक वचन आपण वाचूया. याकोबाचं पत्र 1 अध्याय त्याची 2 पासून 4 पर्यंतची वचनं. याकोबाचं पत्र 1 अध्याय त्याची 2 पासून 4 पर्यंतची वचनं. याकोबाचं पत्र 1 अध्याय 2 ते 4 वचनं. पहिला अध्याय 2 ते 4. याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय 2 ते 4 वचनं. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते. तुम्हाला तोंड द्यावं लागतं. तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. पहा, तो म्हणतो की तुमची पारख होणार आहे. जेव्हा तुमची पारख होती, तुमची तपासणी होती आणि ती तपासणी तुम्हाला परिपूर्ण करत असते. एक विश्वासणारा व्यक्ती, एक ख्रिस्ती व्यक्ती, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची तपासणी केली जाते. आणि ती तपासणीचं माध्यम काय आहे? बायबल सांगतं की संकट, समस्या आहे त्याचं तपासणीचं माध्यम आहे. तो म्हणतो माझ्यामध्ये विश्वास आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो भट्टी समोर ठेवलेले आहेत आणि भट्टी समोर असताना राजाने त्यांना प्रश्न केला, काय तुझा देव या भट्टीतनं तुला सोडवेल काय? देव तुझा भट्टीतनं सोडवेल काय? जर त्यांना देव भट्टीतनं सोडवण्यासाठी समर्थ आहे हे वाक्य बोलायचं किंवा हा त्यांचा विश्वास आहे, तर त्याच्यासाठी भट्टी निर्माण करावी लागणार आहे. लाजरस आजारी पडला आणि येशू ख्रिस्त तो मेल्यावर 4 दिवसांनी तिथं पोहोचला. आता ज्यावेळेस लाजरस मेला, येशूला विनंती केली, येशूला निरोप पाठवला की तुझा मित्र आजारी, तू ये. पण येशू त्या ठिकाणामध्ये गेला नाही, परंतु मेल्यावरती येशू तिथं पोहोचला आणि येशू एक प्रश्न तिला विचारतो, तुझा विश्वास आहे का तुझा भाऊ मेलेल्यातनं जिवंत होईल? कारण येशू ख्रिस्ताने एक वचन शिष्याने शिकवलं, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मेल असला तरी जगेल. आता हे वचन बोललं गेलं, माझ्यावर विश्वास ठेवणारा असेल तर तो मेला असला तरी जगेल. आता कोणाला तरी मरावं लागणार ना.
दाखवावं तर लागेल ना की विश्वास आहे, आणि तो विश्वासाच्या द्वारे लाजरस आता कबरेतनं बाहेर यायला पाहिजे. लाजरसला मरणं गरजेचं आहे. कोणाला तरी मरावं लागणार आहे, कोणाला तरी शद्रक मेशक अबेदnego सारखं भट्टीमध्ये पडावं लागणार आहे, कोणाला तरी योबासारखी त्याची परीक्षा होणार आहे. अंगावरती फोड येणार आहेत, लेकरं बनणार आहे, संपत्ती निघून जाणार आहे. परीक्षा तर होणार आहे ना. कदाचित तुमच्या अशाच पद्धतीची परीक्षा असेल. तुम्ही तर बसलेले लोक आहात, तुमच्या घरामध्ये तशीच परिस्थिती आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की देवानं तुम्हाला सोडलं. अहो, देवानं तुमची निवड केली. कशासाठी? ही परीक्षा तुमच्यावरती टाकावी, आणि या परीक्षेमध्ये तुम्ही लोकांसमोर एक उदाहरण बनावं, एक एक्झाम्पल बनावं. जेव्हा या हियोबाच्या बाबतीमध्ये मी पाहतो, हियोबाची एवढी परीक्षा घेतली, त्याचे मित्र त्याच्या समाचाराला आले. पत्नी त्याला म्हणते, काय सत्व धरून राहिला, मरून जा. सगळ्यात सोपं आहे. प्रॉब्लेम आले की मरून जायचं, आजारपण आलं की मरून जायचं, कर्ज झालं की मरून जायचं. सगळ्यात सोपं आहे. याच्यामध्ये काही विशेष प्रकार नाहीये की चला आजारपण आलं आणि कोणीतरी म्हटलं आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली, कोणी म्हटलं कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. तुम्ही काय मोठा पराक्रम केला? आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली, कर्जाला कंटाळून आत्महत्या केली, नवरा त्रास देतो आत्महत्या केली, मुलगा त्रास देतो आत्महत्या केली. अहो, आत्महत्या करून तुम्ही गेला, कुणामध्ये बदल घडणार आहे? स्वर्ग राज्य तर तुमच्याकडनं गेलं. पण योबासारखं जर उभं राहून तुम्ही म्हटला ना, देवानं दिलं, देवानं नेलं, धन्य त्याचं नाव. बायबल सांगतं योब परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आणि देवानं सगळं दुप्पट त्याला देऊन टाकला. हा समस्येशी व्यवहार आहे, हा समस्येशी व्यवहार आहे. लाजरस कबरेमध्ये आहे, आणि कबरेमध्ये असताना बायबल सांगतं की तो संकट पाठवून तुमच्यामध्ये धीर उत्पन्न करतो. संकटानं धीर उत्पन्न होतो. संकटामध्ये तुमची योग्यता सिद्ध होती. तुम्ही किती योग्य आहात. प्रत्येक संकट तुमची पात्रता, तुमची योग्यता सिद्ध करत असतं. प्रियान, ज्या दिवशी तुमच्याकडं अडचण निर्माण होती ना, त्या अडचणीमध्ये तुम्ही देवाच्या बाजूने उभं राहणारे लोक आहात. तो तुमचा विश्वास आहे. डोंगरावरती तीच गोष्ट घडलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त लोकांना शिक्षण देत असताना बरेच लोक गर्दी करून त्या ठिकाणामध्ये जमलेले आहेत. शिष्यांनी पाहिलं 4 दिवस हे लोक येशूच्या सहवासामध्ये, आणि एक सुद्धा व्यक्ती 4 दिवस जेवला सुद्धा नव्हता. पाहिलं त्यांनी पाहिलं. तुम्हाला सांगू का, येशूला त्याच्या लक्षात आलं नाही का? 4 दिवस झाले माझ्या मागत जेवताना कोणी दिसलं नाही. 4 दिवस झाली एवढी मोठी गर्दी आहे, याला डोंगरावरती कोणी अन्न शिजवलं नाही, आणि तिथं दुकानं पण नाही. त्यांनी जाऊन काहीतरी खावं म्हटलं तर काही येशूच्या लक्षामध्ये आलं नाही का? ते रानामध्ये 6 लाख लोक, 6 लाख पुरुष मिस्रामधनं निघाले, आणि 6 लाख पुरुष या देवानं त्यांना आज्ञा दिली होती की प्रति दिवशी सकाळी उठायचं, मानना जमा करायचा. 1 दिवसापुरताच मानना, दुसऱ्या दिवसाचा मानना तुम्ही जमा करायचा नाही. का? तर प्रति दिवशी देव तुम्हाला देईल याची प्रचिती तुमच्याकडे यावी, आणि रोज सकाळी उठून तुम्ही मानना जमा करावा. परंतु तिथं असं लिहिलं की कोणीतरी काय करत होतं, आपल्या आहारापेक्षा जास्त मानना, म्हणजे दुसऱ्या दिवसाचा मानना जमा करतो. आणि देवाच्या लक्षात आलं, त्या मान्यामध्ये तो किडी पाडत होता. म्हणजे देवाला दिसतं तुम्ही उपाशी आहात का, तुम्ही किती दुरून आला, तुम्ही किती दिवस उपाशी आहात. परंतु तो त्या डोंगरावरती या शिष्यांची परीक्षा पाहत होता. या कठीण परिस्थितीमध्ये यांनी शिकावं, आणि शिष्य येशूकडे कुडकुड करत आले. 4 दिवस झाले ते उपाशी आहेत प्रभूची. येशूनं त्यांना म्हटलं, तुम्ही यांना खायला भाकरी द्या, तुम्ही यांना खायला भाकरी द्या. त्यांना विश्वासामध्ये वाढवायचंय. ते कमतरतेमध्ये आहेत, त्यांच्याकडे उणे आहेत, ते उपाशी आहेत, तुम्ही यांना भाकरी द्या. आता तुम्ही यांना भाकरी द्या म्हटल्याबरोबर त्यांनी विचार न करता भाकरी कुठून तरी आणायला पाहिजे होत्या. तुला माहिती का, शंभरोनी स्त्री याकोबाच्या विहिरीवरती होती, आणि प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगतो, मला भूक लागली, तुम्ही गावामध्ये जाऊन माझ्यासाठी भाकरी घेऊन या. आता त्यावेळेस येशूचे शिष्य गावामध्ये भाकरी आणण्यासाठी गेले. त्या दिवशी डोंगरावरती लोकांना भूक लागली, पण शिष्यांकडे भाकरी नव्हत्या. म्हणजे येशूला काय म्हणे, ज्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी भाकर आणली ना, तुम्ही जाऊन त्यांच्यासाठी भाकरी घेऊन या. बरं, यांनी मोठे मोठे चमत्कार पाहिले होते. द्राक्षरस संपला, त्यास येशू म्हटला, रांजण पाण्यानं काठोकाठ भरा,
रांजण पाण्याने काठोकाठ भरले. येशूनं रांजणाकडे पाहिलं, पाण्याचा द्राक्षरस झाला. आता या शिष्यांमध्ये विश्वास निर्माण व्हायला पाहिजे होतं. या लोकांकडे भाकरी नाही, आता भाकरी नाही म्हणजे येशू मला म्हणतो की तुम्ही भाकरी घेऊन या, म्हणजे येशूला काहीतरी चमत्कार करायचा आहे. समजतंय का? तुमच्याकडे भाकरी नाही, तुमच्याकडे पैसे नाहीत, तुमच्याकडे आरोग्य नाहीत, तुमचं गर्भाशय बंद आहे, तुमचे डोळे काम करत नाही, तुमच्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, तुमच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहेत, तुमच्याकडे आरोग्य नाही. आरोग्य नाही म्हणजे तुम्हाला मरण्यासाठी देवानं ती समस्या पाठवली का? नाही हो. त्याला चमत्कार करायचा आहे. चमत्कार तुमच्या जीवनामध्ये करायचा आहे. आणि चमत्कार करण्याच्या अगोदर देव समस्या पाठवतो, अडचण निर्माण करतो. या शिष्यांमध्ये विश्वास निर्माण करायचा, तर त्या ठिकाणामध्ये डोंगरावरती एवढे लोक होते आणि एवढ्या लोकांना त्याला उपाशी ठेवायचं होतं. या लोकांकडच्या भाकरी संपवायच्या होत्या. 4 दिवस त्यांनी काही खाल्लं नाही. आणि आता येशू म्हणतो की तुम्ही यांना भाकरी द्या. आता या लोकांना चमत्काराचं भागी बनायचंय, पार्टनरशिप करायची चमत्कारामध्ये. लक्षात ठेवा, प्रत्येक मिरॅकल मध्ये पार्टनरशिप असणं फार गरजेचं आहे. आमेन म्हणाल का? चमत्कारामध्ये पार्टनरशिप आवश्यक आहे. जर चमत्कारामध्ये तुमची पार्टनरशिप नसेल ना, तर तुमच्या जीवनाला अर्थच नाहीये. समस्येमध्ये तुमची पार्टनरशिप असली पाहिजे. मग समस्येमध्ये पार्टनरशिप कोणी केली? एक मुलानं पार्टनरशिप केली. तो म्हटलं, येशू म्हटलं ना, यांना खाण्यासाठी भाकरी द्या. मुलगा म्हणतो माझ्याकडे 5 भाकरी 2 मासे आहेत, मला पार्टनरशिप करायची. कशामध्ये? मिरॅकल मध्ये मला पार्टनरशिप करायची, चमत्कारामध्ये पार्टनरशिप करायची. आणि मग त्यांच्याकडे 200 रुपये होते. 200 रुपयाच्या भाकरी आणू शकले असते, पार्टनरशिप करू शकले असते, पण त्यांनी पार्टनरशिप केली नाही. आमची सगळ्यात मोठी समस्या काय माहिती का? बरेच लोक म्हणतात आम्ही मीटिंगसाठी प्रार्थना करतो. म्हणजे काय? हे आयोजकांना देवानं सगळं पुरवावं म्हणून प्रार्थना. मग तुम्हाला काय नुसतं टाळ्या वाजवायला बोलवलं इथं? तुम्ही या टाळ्या वाजवा, तुम्ही या गीत गा, तुम्ही या उड्या मारा. आम्ही तुम्हाला आणि आम्ही तुमच्यामध्ये काय करतो? तुमच्यासाठी प्रार्थना तुम्ही करू नका, प्रार्थना मी करतो. मला बोलवले ना, मी करतो ना प्रार्थना. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला भाकरी द्यायच्यात. एवढे लोक आहेत, भाकरी कुठून येणार आहे? येशू तिथे शिकवतो, डोंगरावरती काय शिकवतो? अरे लोक एवढे आहेत, तृप्त तरी अन्न व्हायला पाहिजे, भाकरी तर द्यायला पाहिजे. अजूनही शिष्य तेच आहेत. अजूनही मीटिंग मध्ये तसेच लोक आहेत. कोणते? एक म्हणतात आमच्याकडे भाकरी नाहीत. भाकरी नाहीत पण भाकरी एवढे पैसे होते ना, 200 रुपये होते का नाही? 200 रुपयाच्या भाकरी आल्या असत्या का नाही? आल्या असत्या भाकरी. पण यांना भाकरीतला चमत्कार पाहायचा नव्हता. मुलाकडे 200 रुपयाचा डबा नव्हता, पण त्याच्याकडे 5 भाकरी 2 मासे होते. आणि तो येशूला म्हटला मला तुझ्या बरोबर पार्टनरशिप करायची. ऐका बरं का, प्रत्येक क्षण, प्रत्येक समस्या तुम्हाला पार्टनरशिप करण्यासाठी आणि प्रभूच्या मिरॅकल मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देत असते. पार्टनरशिप, चमत्काराची पार्टनरशिप, त्याच्यामध्ये तुमचा भाग असावा. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो. मी परवा दिवशी फेसबुकला एक पोस्ट पाहिली आणि त्यानं सांगितलं की काहीतरी साल दिलं, एक 10 वर्षापूर्वी ज्यानं 1 लाख रुपये शेअर मध्ये गुंतवले, आज तो 200 कोटीचा मालक झाला. त्याचे भाव एवढे वाढले. बरोबर बरोबर. आणि मग मला असं वाटलं की काय हुशार माणूस आहे, त्याला बरोबर कळलं या कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर 200 कोटीचा मालक होईल. हे त्यांनी स्वप्न पण पाहिलं. एवढा मोठा रिपन. त्यानं पार्टनरशिप केली. 1 लाख रुपये गुंतवून त्या कंपनीबरोबर पार्टनरशिप केली आणि त्या कंपनीचे भाव वाढत वाढत 1 लाख रुपयाचा शेअर, 1 लाख रुपयाचे जे शेअर होते ते 200 कोटीमध्ये त्याचं आणि बदल झाला. त्यांनी पार्टनरशिप तेव्हा केली. मी वाचणारा फक्त विचार करत राहिलो, अरे मला जर हे कळलं असतं तर आज तेरोरे पास्टर 200 कोटीचा मालक झाला असता. किती कोटीचा हो? आणि तुम्हाला ऐकल्यावर तुम्हाला पण आता वाटलं असतं बाई कुठून तरी 1 लाख काढले असते आणि तिथं गुंतवले तर 200 कोटीचे मालकीन झाले असते. शिष्यांच्या बाबतीमध्ये तेच घडलं. अरे यानं 5 भाकरी 2 मासे देऊन येशू बरोबर पार्टनरशिप केली. केव्हा वाटलं माहिती का?
जेव्हा 12 टोपल्या हातामध्ये आल्यावर त्यांना असं वाटलं, अरे याच्यात पार्टनरशिप केली असती तर आज 12 टोपल्याचा मालक मी झालो असतो. 12 टोपल्याचा मालक मी झालो असतो. विधवेच्या बाबतीमध्ये एलियाकडे तिने एका भाकरीची पार्टनरशिप केली. एक भाकर एलियाकडे दिली. शेवटची भाकर मी खाईल, माझा मुलगा खाईल, मरून जाईल. काय तिचं विचार होते, मी खाईल, माझा मुलगा खाऊन मरून जाईल. पण बायबल सांगतं एलियानं ती भाकर दिली. बाई, तुझ्याशी माझी पार्टनरशिप आहे, तुझी शेवटची भाकर आहे. आता तुझी शेवटची भाकर तू माझ्या हातामध्ये देईल. भाकर तुझी समस्या आहे, तुला शेवटची भाकर. दुष्काळ पडलेला आहे, शेतामध्ये जाऊन तुला कोणी धान्य देणार नाही, घेण्याची ताकद तुझ्याकडे नाहीये. तुझ्या काठवटीतलं पीठ संपलंय, तुझ्या भांड्यातलं तेल संपलेलं आहे. ना तू आता तेल आणू शकणार आहे, ना तू भाकरीसाठी पीठ घेऊ शकणार नाही. पण एक गोष्ट मात्र करू शकते, या समस्येशी तुझा व्यवहार काय. तुझ्यावरती संकट आलं आणि या संकटामध्ये तुझी पारख केली जाणार आहे. तू किती विश्वास ठेवते, कशा पद्धतीनं आणि रिॲक्ट होती. लक्षात ठेवा, त्या स्त्रीनं आपल्या मुलाचा विचार केला नाही, त्या स्त्रीनं आपल्या काठवतीतल्या पिठाचा विचार केला नाही, त्या स्त्रीनं दुष्काळाचा विचार केला नाही. त्या स्त्रीनं एकाच गोष्टीचा विचार केला, मला माझ्या एलियाबरोबर, संदेष्टाबरोबर पार्टनरशिप करायची. पार्टनरशिप करताना शेवटची भाकर आणून तिने एलियाच्या हातामध्ये दिली. आणि शास्त्र सांगतं तिच्या पार्टनरशिपला इतकं सुंदर फळ आलं. एलिया म्हणतो, बाई भाकर संपली, तेल संपलं, आता तुझं भांड घेऊन ये, आता तुझी परात घेऊन ये. एलियानं पार्टनरशिप करणाऱ्या त्या स्त्रीच्या भांड्यावरती आणि त्या तेलावरती आणि त्या काठवतीवरती प्रार्थना करायला सुरुवात केली. बायबल सांगतं, तो म्हटला, लक्षात ठेव, तुझ्या पार्टनरशिपचं प्रतिफळ, तू संकटामध्ये चांगलं डिलिंग केलं, चांगला व्यवहार तू केला. तुझा व्यवहार हा माझ्यावरती छाप पाडणारा व्यवहार आहे. लक्षात घे, आता तू भांड्यामध्ये तेल वाढत राहशील आणि काठवटीतलं पीठ काढत राहशील. तुझं भांड्यातलं तेलही संपणार नाही आणि तुझं पीठ पण संपणार नाही. का तर तू देवाबरोबर पार्टनरशिप केलेली आहे. आज रात्री प्रभू बरोबर तुम्ही समस्येमध्ये पार्टनरशिप कराल ना, तुमच्या घरातली बरकत विधवेच्या घरातल्या बरकतीसारखी बरकत असणार आहे. हे प्रॅक्टिकल आहे. मला परवा काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने फोन केला होता. मी बऱ्याच मीटिंग मध्ये ते सांगतो. खूप कर्ज झाले पाळक साहेब, काम केलं तरी उत्पन्न मिळत नाही, बरं कुठे गेलं तर काम सुटलं जातं. आणि त्याने सांगितलं, अहो एवढे प्रॉब्लेम आहेत, कर्ज तर फिटत नाही, कर्ज वाढतं, लॉटरी काढली तरी लागत नाही. मग त्यांनी मला काय प्रार्थना करायला सांगितलं, पाळक साहेब अशी प्रार्थना करा की मला 1 कोटीची लॉटरी लागावी. अरे मग तुझ्यासाठी प्रार्थना करण्याची ऐवजी माझ्यासाठीच केली असती ना, देवा मी लॉटरी काढतो आणि 1 कोटी मलाच मिळू दे म्हणून. तुझ्यासाठी कशाला प्रार्थना करतो. अहो समस्या आल्यावर तुम्हाला पार्टनरशिप करावी लागते, समस्येमध्ये तुम्हाला व्यवहार करावा लागतो. आणि म्हणून तिथं काय म्हटलं की वाचा बरं वचन ते, तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. तुम्ही जेव्हा तुमच्यावरती संकट येतं, तुम्ही कशातच उणे नाही पडलं पाहिजे. कोणतं संकट तुमच्यावरती, आजारपणाचं आहे, आर्थिक आहे, कुटुंबाची वाताहत झाली, पती पत्नीमध्ये तणाव आहे, नोकरी गेलेली आहे, आर्थिक बाजू तुमची कमकुवत आहे, फार मोठे प्रॉब्लेम तुमच्याकडे आहेत. पण बायबल काय सांगतं, याच्यामध्ये तुमची पारख होणार आहे. कमतरतेमध्ये तुमची पारख होणार. तुम्ही आजारी आहात, तुमची पारख होणार आहे. तुमचा विश्वास तपासला जाणार आहे, तुमचं हृदय तपासलं जाणार आहे. तुमच्या कमतरतेमध्ये पण तुमच्यामध्ये अखंड परिपूर्णता असावी. अखंड म्हणजे तुम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये कमी नाही, ना तुम्ही प्रार्थनेमध्ये कमी आहे, ना तुम्ही आराधनेमध्ये कमी आहे, ना तुम्ही उपवासामध्ये कमी आहे, ना तुम्ही देवाला देण्यामध्ये कमी आहे. लक्षात ठेवा, देवाच्या वचनामध्ये तुम्हाला अखंडता परिपूर्णता येण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. अखंड परिपूर्णता, एक व्यक्तीचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा बदल होण्यासाठी परमेश्वर त्याला घडवण्याचं काम करत असतो, प्रिया.
तुमच्या परिवाराला तुम्हाला घडवायचं, तुमच्या बिझनेसला, तुमच्या नोकरीला, सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला घडवावं लागणार आहे. मी सकाळी बायबल स्टडीमध्ये बोलताना मी सांगितलं, फार सुंदर बायबल स्टडी तो सकाळी. प्रभूनं तुम्हाला निवडलं, जगापासून वेगळं करून सेवेसाठी तुम्हाला निवडलं. सेवा करताना प्रभू तुमची पारख करत असतो. जेव्हा मी पुण्यामध्ये राहत होतो, माझं शिक्षण झालं होतं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर एका कंपनीमध्ये मी अकाउंट्स मॅनेजर म्हणून कामाला लागलो. त्यानंतर माझ्याकडं 100 विद्यार्थी ट्युशनसाठी होते. सगळे मोठे विद्यार्थी होते, परंतु मी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून त्या गावामध्ये माझं पुष्कळ नाव झालं होतं. की ते म्हटले की अंकलकडं, मला अंकल म्हणायची, छोटी छोटी पोरं. मग त्यांचे आई वडील तिथं नेलं ना की कसला पण मोठा विद्यार्थी आणि ती व्यक्ती बरोबर त्याला आणि बुद्धी ज्ञान बरोबर त्याच्या ज्ञानाला आणि बुद्धीला चकाकी देण्याचं काम करते. जो 100-125 विद्यार्थी माझ्याकडे ट्युशनसाठी जमा झाले. आणि तेवढ्यात प्रभूचं कॉलिंग मला आलं. देव म्हटलं की चल तुला सोलापूरमध्ये जायचे सेवा करण्यासाठी. आता मला सेवा माहित नाही, कशा पद्धतीने सेवा करायची, सेवेमध्ये गेल्यावर कोणती आव्हान असतात ते पण मला माहित नव्हती. देव म्हटला, मी निघालो, आपलं बोचकं उचलून निघालो सोलापूरला आणि गेलो सोलापूरमध्ये सेवा करायला. आता सेवा करायला लागल्यानंतर मला काय माहिती, ज्या शहरामध्ये मला देवाने पाठवलं ते सगळ्यात दरिद्री शहर आहे. इथे लोकांना नोकऱ्या नाहीत, इकडे लोकांकडे कामं नाहीयेत, आणि काम असलं तरी एकेकाला जे काम आहेत 800 रुपये पगार, 80 रुपये दशांश, 5000 रुपये पगार, 500, सगळ्यात मोठा दशांश 500 रुपये. आणि त्या चर्चचं भाडं, आवाढव्य भाडं, मोठं सभागृह घेतलं होतं, त्या सभागृहाचं भाडं प्रचंड होतं. म्हटलं आता हे भरायचं कसं काय. आणि तिथं मला सगळं मी तपासतोय तर मला कळतंय की या ठिकाणची परिस्थिती बदलणार नाही. नोकऱ्याच नाहीयेत, हॉस्पिटल काही होते ते पण बंद होण्याच्या मार्गाला लागलेली आहेत. आता परिस्थिती बदलणार कशी, इथं तर आमचा विश्वास आहे. आणि मग मी काय करतो, 4 सावकार केले, या सावकारचं काढून त्याला, त्या सावकारचं काढून त्याला, कसं तरी 15 वर्ष रेटून पुढे नेली. परिस्थिती बदलायला तयार नाही. हातबल झालो. कोणीतरी येऊन मला सांगत होतं, कशाला तुम्ही सोलापूरमध्ये आला, पुन्हा मुंबईला जा, तिथं सेवा करा, तिथं चांगले लोक आहेत. मला पण तसं वाटायला लागलं. म्हटलं काय या शहरामध्ये काहीच नाही, लोकांच्या परिस्थितीमध्ये बिलकुल बदल व्हायला तयार नाही. रडत खडत तसंच काम करायला लागलो. हातबल झालो परिस्थितीसमोर. आव्हान कसं, त्या आव्हानाला कसं तोंड द्यावं, कसं परिस्थितीला टक्कर द्यावी. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या परिस्थितीत देव तुम्हाला घडवण्याचं काम करत असतो. देव तुम्हाला विश्वासामध्ये मजबूत करण्याचं काम करत असतो. तुम्हाला खड्ड्यामध्ये जावं लागतं. तुमची सगळं काही देव काढून घेतो, तुमची आर्थिक बाजू कमकुवत करतो आणि तिथं तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. मला आठवतं की मी इतका हताश, निराश, आणि सैतान मला वारंवार येऊन सांगत होता, काय मिळवलं तू, तुझं घर पण तुटलं, तुला लोक पण सोडून गेले, काय तू मिळवलेले आहेस. पण परीक्षा, तपासणी देव करत असतो. आणि त्या तपासणीमध्ये जसं इयोबाची तपासणी झाली, त्याची मुलं मेली, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, पत्नी त्याला साथ द्यायला तयार नाही, पण इयोबाच्या मुखातनं एकच वाक्य निघतं, देवानं दिलं देवानं नेलं, धन्य त्याचं नाव. आणि इयोब त्या कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहिला, त्याची लायकी त्याने दाखवली. आणि शेवटच्या अध्यायामध्ये 42 अध्यायामध्ये तुम्ही बघाल तर तिथं असं लिहिलं, अशा परिस्थितीमध्ये इयोब आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करू लागला. आणि बायबल सांगतं तिथून ट्रान्सफॉर्मेशन झालं. जेवढं इयोबाचं गेलं त्याच्या दुप्पट देवाने त्याला परत दिलं. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे बदल आहे. तुमच्याकडे आलेलं संकट, याच्याशी तुमचा व्यवहार काय, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जायचं नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभूकडे तुम्ही पहा, त्याचा अनुभव तुम्ही घ्या. ख्रिस्ती जीवन हे चॅलेंजिंग जीवन आहे, आव्हान आहे त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, त्या आव्हानाला तुम्हाला तोंड देता आलं पाहिजे. त्या लहान मुलानं तोंड दिलं, त्यानं 5 भाकरी 2 मासे दिले. परिणाम काय, मी सुद्धा माझं तरुणपण देवाच्या हातामध्ये सोपवलं. शिक्षणानंतर मी प्रभूच्या हातामध्ये माझं जीवन दिलं. मला वाटलं 15 वर्ष माझ्या आयुष्याची अशीच वाया गेली, काहीच मी कमावलं नाही, काही माझ्याकडे नाहीये, डोक्यावरती डोंबलभर कर्ज आहे. प्रभू कसं काय, आणि सेवक म्हणून मी कोण माझ्या संपर्कात आलं तर त्याला काय सांगू. मी म्हणू का सेवा करू नका या सेवेमध्ये आणि तुम्हाला पुष्कळ त्रास भोगावला, मग प्रभूचं गौरव होणार नाही. पण एक दिवस तुमचा विश्वास प्रभू पाहतो आणि तिथून तुमच्या विश्वासाचं कार्य प्रभू तुमच्या जीवनामध्ये करतो. आणि लक्षात ठेवा,
त्या दिवशी मी कर्जबाजारी होतो आणि मी प्रार्थना सोडल्या नाही, पण मी माझ्या कर्जाविषयी सांगत नव्हतो. का? आज माझ्याकडे कर्ज नाही, आज माझ्याकडे विपुलता आहे. का? कारण माझा देव विश्वासू देव आहे. त्या विश्वासू देवाची सेवा तुम्ही करत असताना आज जी तुमची परिस्थिती, भविष्यात ती परिस्थिती नसणारच आहे. आमेन म्हणाल का? ते नसणार आहे. हे ती चॅलेंज आहे, हे आव्हान आहे. कसल्यामध्ये कमी पडू देऊ नका. कोणत्याच गोष्टीमध्ये प्रिया, कोणत्याच गोष्टीमध्ये कमी पडू नका. जेव्हा तुम्ही कमी पडता, तुमच्या कमीपणामुळे तुमच्याकडे कमी आहे. का आमच्यामध्ये कमी आहे? का आमच्यामध्ये बरकत नाही? का आमच्यामध्ये विपुलता नाहीये? हो, जगातली राष्ट्र तुम्ही बघितली ना, सगळे श्रीमंत राष्ट्र ख्रिश्चन राष्ट्र आहेत. अमेरिका ख्रिस्ती आहे, ब्रिटन ख्रिस्ती आहे, ऑस्ट्रेलिया ख्रिस्ती आहे. यांचं राहणीमान तुम्ही बघितलं तर सगळे श्रीमंत लोक आहेत. आणि आमच्या इंडियामध्ये जर बघितलं आणि विचारलं काय करतो तुमचा मुलगा, पेंटर नाही तर कारपेंटर, दोनच आहेत. त्यात हाणून मारून त्याला शाळेला पाठवलं तर मग कुठंतरी क्लार्क आहे, एखाद दुसरा कंपनी काढलेला आहे. मग बाकीच्या लोकांचं, परराष्ट्रात लोकांमध्ये एवढे ते श्रीमंत कसे आहेत? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आज सुद्धा भारतातल्या लोकांना असं वाटतं की त्यांनी आम्हाला मदत करावी. कोणी? त्या राष्ट्रानं, त्या फॉरेनच्या लोकांनी आम्हाला मदत करावी. मग ते कुठून मदत करतात? त्यांना ते तत्व माहिती आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला. या देवाचं वैशिष्ट्य, हा जो देव आहे ना, हा देणारा देव आहे. पुत्र त्यानं दिला, अनुग्रह त्यानं दिला. आणि तोच देव त्याच्या वचनामध्ये असं लिहितो, ज्यानं पुत्र दिला तो पुत्राबरोबर बाकीच्या गोष्टी तुम्हाला देणार नाही का? जर पुत्र पण राखून ठेवला, सर्वोत्तम देणगी प्रभू येशू ख्रिस्त दिलेला, ख्रिस्ताबरोबर तुम्हाला बाकीचे आशीर्वाद मिळणार. पण हे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. तुमचा विश्वास तुम्हाला मजबूत करेल. चांगली नोकरी तुम्हाला देईल, चांगलं घर तुम्हाला देईल, चांगलं राहणीमान तुम्हाला देईल, चांगली लेकरं तुम्हाला देईल. सगळं चांगलं असणार आहे. एक परिवार मला चांगला आठवतो की मी त्यांच्या घरी प्रेयरला जायचो आणि प्रेयरला जाताना प्रत्येक मायवारला ती मुलगी रडायची, रडत रडत चर्च मधनं घरी जायची. फारसे 35 वर्ष झाले मायवारचा संदेश मी ऐकते. लग्न होऊन एवढी वर्ष झाली आणि माझं वय आता 35 वर्ष आहे. 35 वर्ष चर्चला आल्यानंतर मायवारचा संदेश मी ऐकते आणि मला असं वाटतं एवढे वर्ष होऊन आता माझं वय 35 झालं. 35 वर्षामध्ये मी आई बनू शकले नाही. माझ्यासारखी दुर्भाग्यवान मुलगी कोणी नसेल की प्रभूनं 35 वर्षामध्ये मला लेकरू दिलं नाही. रडत होती ती. डॉक्टरला दाखवलं, डॉक्टर म्हटले गर्भाशयामध्ये गाठी आहेत आणि या गाठी तुला संतती मिळण्यापासून अडखण करणार आहे, तुला संतती होऊ शकणार नाही. आणि ती त्या शेवटच्या त्या मायवारला मी तिच्याकडे गेल्यावर ती खूप रडत होती. म्हटलं घाबरू नकोस, देव तुला देईल आणि एवढं सुंदर, एवढं छान लेकरू देईल की तुला आठवेल देवानं दिलं ते सगळ्यात उत्तम दिलेलं आहे. देव देणार तुला लेकरू. आणि एकदा अचानक ती जाऊन डॉक्टरला तिने दाखवलं गर्भाशयामध्ये गाठी आहे. मग प्रार्थना वगैरे तिच्यासाठी झाली. मग हॉस्पिटल मधला पुन्हा दाखवायला गेली. डॉक्टर म्हटले अरे मला आश्चर्य वाटतं की तुझ्या गर्भाशयावरच्या गाठी विदाऊट ऑपरेशन गायब झाल्या आणि तू आता गर्भधारण करण्यासाठी सक्षम. 35 वर्षानंतर देवाने तिला इतका नटखट चांगला मुलगा दिला. तिचा नवरा म्हणतो अहो 35 वर्षामध्ये ज्या लेकराची आम्ही वाट पाहतो तो देवाने एवढं सुंदर लेकरू दिलं की आमचं सगळं दुःखच दूर निघून गेलं. का? जेव्हा देव देतो तेव्हा सर्वोत्तम देत असतो. तुम्हाला तुमच्या विश्वासामध्ये टिकून राहायला पाहिजे. विश्वासामध्ये टिकून राहा. संकटानं धीर निर्माण होतो. तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. कमी पडू नका, कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडू नका. जेव्हा तुम्ही कमी पडता तेव्हा आशीर्वादापासून तुम्ही दूर जाता. आशीर्वादापासून दूर. आशीर्वादित व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं सगळं काही वाढवलं पाहिजे. तुमची प्रार्थना, तुमचा विश्वास, तुमची आराधना, तुमचं मंदिराकडे जाणं,
तुम्हाला प्रभूच्या जवळ राखून राहणं, तुम्हाला देवाला देणं पण तुमचं वाढवलं पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर तुमचं सगळं काढून घेत असतो. सगळं, बरं का, काहीच ठेवत नाहीये. शून्य करतो तुम्हाला, झिरो. आणि झिरो झाल्यावर तुम्ही सगळं शून्य झाला. काना गावामध्ये येशूने प्रवेश केला, द्राक्षरस संपला, आणि द्राक्षरस संपल्यावर तो काय म्हणतो, जे दगडी रांजण त्याच्यामध्ये ऑलरेडी द्राक्षरस येते, दगडी रांजण रिकामी करा. म्हणजे चमत्कार करण्याच्या अगोदर तो म्हटला रांजण रिकामी करा. रांजण रिकामी केल्याशिवाय नवीन द्राक्षरस कसा येणार आहे, पहिले रिकामी तर करा ना. मग येशू म्हटला, ते म्हटले, गुरुजी आम्ही दगडी रांजण रिकामी केली. आता तो म्हटला पाण्याने भरा. मग त्यांनी पाण्याने भरला. आता त्यांना प्रश्न पडला, सर काय सांगतो, रिकामी करा, पाण्याने भरा. पहिले रिकामी करायला लावलं, सगळे रिकामी झाले. म्हटलं आता पाणी त्याच्यामध्ये भरा. असंच आहे बरं का, तुम्हाला तपासणी होत असताना देव तुम्हाला कसं भरतो, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कसं अद्भुततेचा अनुभव तुम्हाला घडवतो, याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. तो म्हटला पहिले रिकामी करा, आता त्याने रिकामी. आता तो म्हटला दगडी रांजण पाण्यानं भरा. पहिले रिकामी करतो, मग पाण्याने भरतो. पाणी म्हणजे देवाचं वचन. कधी कधी प्रभू तुम्हाला रिकामी करतो, तो म्हणतो आता वचनानं तुमचं जीवन भरा. कदाचित आज रात्री तुमच्याकडे तशीच परिस्थिती असेल, देव तुम्हाला रिकामी होण्यासाठी भरत असेल. पण तो सैतान तो काय म्हणतो माहिती का, हनन्या आणि सफीराच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहित नाही का, सगळे प्रेषित लोक इतकं सुंदर वातावरण होतं, तर जेवढे लोक ते प्रेषितांचं वचन ऐकत होते, सगळ्यांनी आपली प्रॉपर्टी विकली, संपत्ती विकली, प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवली. हनन्या आणि सफीरेचं पण मन तसं तयार झालं. म्हटले काय करायची प्रॉपर्टी घेऊन, चला आपण पण विकून टाकू. आणि विकली, याचे भरपूर पैसे आले. आणि भरपूर पैसे आल्यावरती काय म्हणते, अर्धी आपण आपल्यासाठी ठेवू आणि अर्धी प्रेषितांच्या चरणाजवळ नेऊन ठेवू. मन बदललं त्यांचं. आता त्या प्रेषितांकडे ते अर्धी संपत्ती घेऊन गेला. तर हनन्याला तो विचारतो, प्रेषित विचारतो, का रे एवढ्याला तू संपत्ती विकली का? तो म्हटलं होय. तुझ्या लक्षात कसं येत नाही, जोपर्यंत ती विकली जात नाही तोपर्यंत तुझी होती, आणि विकल्यावर पण तुझ्या हातामध्ये पैसे. पवित्र आत्म्याशी लबाडी करण्यासाठी सैतानानं तुझं मन का भरलं? म्हणजे सैतान तुम्हाला आशीर्वादापासून वंचित ठेवण्याचं काम करतो. तुमचं मन बदलतो. अब्रामाचं मन नाही का बदललं? इसाकाला वेदीवरती अर्पण करण्यासंबंधानं नको वेदीवरती अर्पण करू. अब्रामाला माहितीये माझा मुलगा ज्या अर्थी देव मागतो ना, तो म्हटलं याच्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. विधवेला तो नाही म्हटला का, शेवटची भाकर ती जर तू एलियाला दिली तर तुझा मुलगा मरून जाईल. तिच्या समोर पण समस्या आहे, पण त्या विधवेनं मात केली नाही त्याच्यावरती. मुलांना मात केली नाही त्या विचारांवरती. नाही, येशूला गरज आहे, देऊन टाकतो येशूला, मी शून्य होणार आहे. रांजण रिकामी करा म्हटलं, रिकामी करून टाकतो. भाकर पीठ संपवा, संपून टाकतो, संपवतो मी माझं. परिणाम काय झाला? जेव्हा भाकरी संपल्या, जेव्हा मासे संपले, एक तुकडा, एका पेटीमध्ये एक तुकडा, दुसऱ्या पेटीमध्ये एक तुकडा वाढत गेले. एक तुकडा टाकला प्रभू, 2 टाकत होतो, 2 टाकल्यावर 4 टाकत होता, 4 टाकल्यावर 8, 8 टाकल्यावरती 16, 16 टाकल्यावर वाढत गेले. ते हेच आहे देवाचं देणं. मला चांगलं आठवतं की मी एकदा चर्चमध्ये नुकतीच मिनिस्ट्री सुरू केली होती, आणि त्यावेळेस मला चर्चमध्ये एक कोंगोची गरज होती. 2,500 त्याची किंमत होती. हैदराबादला जाऊन तो कोंगो मी पहिल्यांदा घेऊन आलो होतो. आणि तो कोंगो आणत असताना चर्चमध्ये देणारे लोक फार कमी होते. मी अनाउन्समेंट केलं की आपल्याला अशा अशा प्रकारची वस्तू आणायची, आणि त्यावेळेस मला 100 रुपये मिळवणं सुद्धा फार कठीण होतं. लोक देऊ शकत नव्हते, 100 रुपये सुद्धा मिळत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये मी अनाउन्स केलं, आणि अनाउन्स केल्यानंतर एक परिवार माझ्याकडे आला, आणि त्या परिवारानं सांगितलं की पाळक साहेब, माझी इच्छा आहे हे जे माझे 1200 रुपये ते मी तुम्हाला द्यावेत, आणि याच्यातनं तुम्ही कोंगो घेऊन या. ते 1200 रुपये त्यांनी माझ्याकडे आणले, माझ्या हातामध्ये सुपूर्द केले. ते 1200 रुपये घेतले, कोणी 100, कोणी 200, असे माझ्याकडे 2,500 रुपये आणि गाडी खर्चाचे पैसे असे जमा झाले. आणि मी ते कोंगो आणायला हैदराबादला निघून गेलो. मग तो कोंगो मी घेऊन आलो, आणि तो सुंदर कोंगो ते बघितल्यावर अरे चर्चसाठी पहिलं वाद्य, एवढं छान वाटलं, एवढा आनंद झाला. आणि त्यानंतर ते वाद्य वाजवलं, चर्चमध्ये देवाचं गौरव केलं. आणि एक दिवशी त्या परिवाराकडे मी व्हिजिटला गेलो, आणि त्यांना थँक्यू करण्यासाठी गेलो होतो की तुम्ही
चर्चला फार मोठी मदत केली, 1200 रुपये तुम्ही चर्चसाठी दिले आणि याच्यातनं एवढं सुंदर वाद्य आलं आणि याच्याद्वारे देवाचं गौरव झालं, आराधना केली. आणि मी त्यांच्या घरी पोहोचलो आणि त्यांच्या घरी पोहोचल्यावर मी त्यांना थँक्यू म्हणण्याच्या अगोदर त्याच्या अगोदर त्यांनी म्हटले, पालक साहेब थँक्यू. म्हटलं का थँक्यू? मी तुम्हाला थँक्यू म्हणायला नाही हो, थँक्यू याच्यासाठी जेव्हा या वाद्यासाठी आम्ही 1200 रुपये तुम्हाला दिले, अचानक तुम्ही गेल्यावर 8 दिवसानं एक पत्र आमच्या हातामध्ये आलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की तुम्हाला 12,000 रुपये जे अनेक दिवसापासूनचे होते ते तुम्हाला पाठवून देत आहेत. ते म्हटले, अहो 1200 दिले तर 12,000 आले, जास्त दिले असते ना तर किती मोठ्या प्रमाणात आले असते. ही इन्व्हेस्टमेंट आहे हो. मुलांनी 5 भाकरी 2 मासे दिले, 12 टोपल्या त्याला दिल्या. रिक्त होणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही रिक्त होता तेव्हा प्रभू चमत्काराला सुरुवात करतो. काना गावामध्ये रांजण रिक्त केला आणि रिक्त झाल्यानं त्यांना आशीर्वाद मिळाले. म्हणून देवाचे प्रिय लोक, संकटामध्ये तुमचा व्यवहार फार महत्वाचा आहे. कशा प्रकारचा व्यवहार तुम्ही करता. आणि आता देखील तुम्ही संकटामध्ये असाल पण तुम्हाला तुमचा व्यवहार करण्याची संधी आहे. मला असं वाटतं ऑफरिंग पण घ्यायचंय तुमच्यासाठी. एक चान्स, एक संधी आहे. मी तर तुमच्यासाठी आव्हान करतो. मागच्या एका सभेमध्ये मला आठवतं की मी पुण्यामध्ये एक सभा चालवत होतो. त्या सभेमध्ये अशाच पद्धतीचं एक अतिशय चॅलेंजिंग संदेश दिला आणि त्या चॅलेंजिंग संदेशमध्ये मी तो संदेश लोकांपर्यंत पोहोचल्यावरती एक तरुण मुलगा त्या ठिकाणामध्ये होता आणि तो त्या मीटिंगला आला आणि त्याच्यामध्ये म्हटलं की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट देवाच्या राज्यामध्ये करायची आणि ती इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही कशात कमी पडू नका. ते एवढं त्याला लागलं. त्याला घ्यायची होती एमएटी. मला वाटतं त्याला एक 15 ते 17 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आठवत नाही. पुण्यामध्ये ती सभा चालू होती. त्या सभेमध्ये सभागृह भरलेलं होतं आणि मग तो एमएटी घ्यायची. त्याने 8,000 रुपये त्याच्या मेवण्याने त्याला दिले होते, त्याच्या बहिणीने त्याला दिले होते आणि त्याने सांगितलं की 8,000 रुपये डाऊन पेमेंट भर आणि तू एमएटी घेऊन ये. आता तिथं सभा सुरू झाली. सभा सुरू झाल्यावर याला कळलं मी आता राखून राहणार नाही. त्यांनी काय केलं, एकदम जोशमध्ये भावनेच्या भरामध्ये तो आला. ऑफरिंग सुरू झालं आणि ऑफरिंग सुरू झाल्यावर त्यांनी 8,000 रुपये त्या ऑफरिंगच्या पिशवीमध्ये टाकले आणि सभा सुंदर झाली. पण सभा संपल्यावर तो शुद्धीवरती आला. अरे एमएटीचं डाऊन पेमेंट गेलं, आता एमएटी कुठून येणार. आणि मग तो घाबरला. घरात जाऊन तोंड काय द्यायचं. एमएटीचे पैसे 8,000 रुपये मी ऑफरिंग मध्ये टाकले आणि मग इतका तो अस्वस्थ झाला. तर घरी जाऊन नेमकं करायचं काय. तो घरी पोहोचला. 2-4 दिवस गेले. मग विचार करू लागला, बहिणीला तोंड काय द्यायचं, काय सांगायचं की पैसे गेले कुठं. आणि ती म्हणेल, बाबा तुला काय त्याच्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, केलेली नाहीये, मी मेहनत केली आणि तू ते पैसे असे कावडे. तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता. पण तो देवाजवळ प्रार्थना करत होता, प्रभू मी तुझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला, आता तू माझी गाडीची गरज भागव. तुम्हाला सांगू का, तो म्हटला, बाळक साहेब मला गाडीची गरज होती, माझ्याकडे 8,000 रुपये होते, ते डाऊन पेमेंट भरून मी एमएटी घेणार होतो. पण त्या दिवशी मी ते 8,000 रुपये टाकले. संकटाच्या स्थितीमध्ये मी 100% प्रभूला समर्पित झालो. परंतु तुम्हाला मी सांगतो, मी एमएटीची अपेक्षा धरली आणि 8,000 रुपये टाकले. परंतु त्याच्यानंतर 8च दिवसामध्ये माझ्या दुसऱ्या मेहुण्यानं मला स्प्लेंडर गाडी बक्षीस दिली. का? कारण परमेश्वर तुमची पात्रता, तुमची योग्यता पाहतो तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. म्हणून देवाच्या लोकांनो, संकटाच्या बिकट स्थितीमध्ये प्रभू तुम्हाला चॅलेंज करत असतो आणि ते चॅलेंज स्वीकारल्यानंतर जी गोष्ट तुमच्या बुद्धीच्या पलीकडची तसले आशीर्वाद देव तुम्हाला देत असतो. आणि म्हणून आता आशीर्वाद घेण्याचा समय आहे.